ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति 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 हरि ओम। प्रिय मित्रांनो, नमस्कार। उत्तिष्ठत जाग्रत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपली कविता आहे तोच खरा मानव। तोच खरा मानव, ज्याचे हृदय नवनीता समान, जो इतरांचे दुःख अनुभवतो, दुःख निवारण करण्यासाठी त्वरित उपाय शोधून काढतो, त्वरित उपाय शोधून काढतो। म्हणजे मनुष्य कुणाला म्हणायचं? आता बघा, आपल्याकडे दानव पण आहे, मानव पण आहे आणि पशु पण आहे। आता त्यामध्ये मनुष्य कुणाला म्हणायचं? बघा, एक सुंदर गोष्ट आहे छांदोग्य उपनिषदामध्ये। एकदा ब्रह्मदेवाने तिघांनाही बोलावलं। त्यामध्ये देव होते, त्यामध्ये राक्षस होते आणि त्यामध्ये मनुष्य पण होता। तर या तिघांनाही उपदेश द्यायचा होता। आता उपदेश काय देणार? तेव्हा ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर जोरात आवाज आला, द द द। आता हे तीनच शब्द, फक्त द 3 वेळा उच्चारला, द द द, आणि तिघांनाही संदेश मिळाला आणि तिघेही तिथून निघून गेले। आता देवांना काय दिला संदेश? की देव म्हणजे इंद्रियाचे भोगी, इंद्रिय सुखामध्ये त्यांना खूप आनंद, म्हणून द म्हणजे दमन, इंद्रियाचं दमन करा, हे देवांना कळलं। मनुष्य कसा आहे? मनुष्य आहे लोभी। तो कसा तरी लोकांकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्यांना संदेश दिला। काय संदेश दिला मनुष्याला? दान, दानम, की मनुष्यानं दान केलं पाहिजे, कारण मनुष्य लोभी आहे। तो लोभ दूर करण्यासाठी दान करा, म्हणजे द द, इथे दमन करा, इथे दान करा। आणि जे राक्षस होते, आता राक्षस फारच क्रूर असतात, ते काहीच पर्वा करत नाही, लोकांना ठार करतात, लोकांना मारतात, त्यांना लुटतात, लुबाडतात, हे सगळं राक्षस करतात। म्हणून द म्हणजे दयाध्वम, तुमच्या हृदयामध्ये दया असू द्या। म्हणजे बघा, फक्त द हा शब्द उच्चारला, त्यानं तिघांनाही संदेश मिळाला की देवांनी दमन करायला पाहिजे, मनुष्याने दान करायला पाहिजे आणि राक्षसांनी दया दाखवायला पाहिजे, त्यांनी क्रूर होऊ नये। आता मनुष्य म्हणजे कोण? की ज्याच्यामध्ये स्वार्थ नसतो, जो लोभी नसतो, जो इतरांना मदत करतो, त्यालाच आपण खरा मनुष्य म्हणू शकतो। आणि ब्रह्माजी पण तेच म्हणतात, ज्याचे हृदय नवनीता समान, जो इतरांचे दुःख अनुभवतो, दुःख निवारण करण्यासाठी त्वरित उपाय शोधून काढतो, त्वरित उपाय शोधून काढतो। आता बघा, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण बघा। स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत होते। भारत भ्रमण करता 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 ते माउंट आबूला गेले आणि माउंट आबूला गेले असताना तिथे त्यांना त्यांचे गुरुबंधू स्वामी तुर्यानंदजी भेटले। आता तुर्यानंदजी महाराज त्यांना प्रश्न विचारतात। स्वामी म्हणाले की अरे, मला तू त्रास देऊ नको, मला एकटं प्रवास करायचा आहे, मला एकटं भ्रमण करायचं आहे, माझ्या जीवनाचा काहीतरी उद्देश आहे, तू माझ्यासोबत येऊ नको। तेव्हा तुर्यानंदी विचारतात की तुम्ही आत्तापर्यंत एवढी साधना केली, तर साधना करून तुम्ही काय कमावलं?
तुमचे काय अनुभव आहे, तुमच्या अनुभूती काय त्या सांगा. तेव्हा स्वामीजी म्हणाले, हरिभाई, मी आध्यात्मिक जीवनामध्ये किती प्रगती केली हे मला माहिती नाही, पण माझं हृदय मात्र आता विस्तारित झालेलं आहे, विस्तार पावलेला आहे. आता मी गरिबांचे दुःख अनुभवू शकतो. आता मी बघितलेलं आहे, भारत आणि गरिबी पण बघितली आहे. आता गरिबांचे दुःख मी अनुभवू शकतो. म्हणजे बघा, हा आहे खरा माणूस, की आध्यात्मिक जीवनात काय झालं माहिती नाही, पण भारत भ्रमण करताना लोकांची जी अवस्था त्यांना दिसली, जे भारतामधलं दारिद्र्य दिसलं, तेव्हा स्वामीजी ह्या लोकांचं दुःख दारिद्र्य बघून त्यांचं हृदय द्रवलं. त्यांचं हृदय कसं होतं? नवनीतासारखं होतं. त्यांचं नवनीतासारखं असलेलं हृदय द्रवलं ह्या गरिबांचे दुःख बघून. म्हणजे त्याला खरा मनुष्य म्हटलेलं आहे. आणि लोकांचे दुःख बघून आपलं हृदय द्रवते, पण आपण मात्र उपाय शोधून काढत नाही. फक्त इमोशन असून काहीही उपयोग नाही. आपण कितीही म्हटलं की मला खूप वाईट वाटते, तुम्हाला खूप दुःख आहे, असे दुःख कोणालाही होऊ नये, असे आपण सांत्वनापर शब्द वापरतो. पण नुसती सांत्वना देऊन उपयोग काय? समजा एखाद्याचा करता धरता मुलगा असेल, आता तो वारला, त्याचे आईवडील आहे, त्याच्या आईवडिलाला बघायला कोणीही नाही आणि आर्थिक अडचण आहे. आता त्याचा मुलगा वारल्यामुळे तुम्ही त्यांच्या आईवडिलांना सांत्वना देता की खूप चांगला मुलगा होता, खूप असा होता तसा होता, ते ठीक आहे. पण त्यांच्या परिवाराचं भविष्य काय? त्यांच्या आईवडिलांच्या भविष्याची तरतूद तुम्ही केली का? तुम्ही काही उपाय शोधून काढला का? त्यांच्या भविष्याची काळजी घेतली का? नाहीतर त्या कोरड्या सांत्वनेला काहीच महत्त्व नाही. म्हणजे सांत्वना भरपूर लोक देतात, पण त्यांची आता आपण मदत केली पाहिजे. त्यांची अवस्था बघून त्यांना मदत केली पाहिजे, त्यांचे दुःख दूर केले पाहिजे, काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. हा विचार कोणीही करत नाही. कारण विचार केला तर खिशामधून पैसे काढावे लागतात. आता जर असे 5 मित्र आले आणि त्या 5 मित्रांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला दर महिन्याला 2,000 रुपये देऊ. आता मुलाचे 5 मित्र जर 2,000 रुपये देऊ लागले तर त्या म्हाताऱ्या आईवडिलांना महिन्याचे 10,000 रुपये मिळतील. पण असं कोण करतं? नुसतं हृदय द्रवल्यामुळे होत नाही. स्वामीजींचं हृदय द्रवलं, ते कन्याकुमारीला गेले, त्या खडकावर बसले आणि या भारत मातेचं दुःख दूर कसं होईल यावर रात्रंदिवस चिंतन करू लागले. तेव्हा त्यांना कळलं की आपल्या देशाचं दारिद्र्य दूर करायचं असेल तर आपल्याला विदेशामध्ये जावं लागेल, विदेशामध्ये धर्माचा प्रचार करावा लागेल आणि विदेशामधून तंत्रज्ञान घेऊन यावं लागेल, विज्ञान घेऊन यावं लागेल आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारताचं दारिद्र्य आपण कमी करू शकतो. हा उपाय स्वामीजीने शोधून काढला. ते अमेरिकेत गेले, युरोपमध्ये गेले, व्याख्यानं दिली आणि त्यामधून पैसे मिळवले आणि तेव्हा कुठे त्यांनी भारतामध्ये येऊन रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली आणि त्याद्वारे लोकांची सेवा सुरू केली आणि ही सेवा आजही सुरू आहे. म्हणजे बघा त्यांचं हृदय कसं होतं. नुसतं त्यांचं हृदय द्रवलं नाही, विस्तारित झालं नाही, तर त्यांनी भारतासाठी उपाय पण शोधून काढले की भारतामधली गरिबी, भारतामधलं दारिद्र्य, भारतामधली निरक्षरता, भारतामधला अंधविश्वास कशा प्रकारे दूर करता येईल हा मार्ग पण त्यांनी शोधून काढला. त्याला खरं महत्त्व आहे. नुसती कोरडी सहानुभूती दाखवून काही उपयोग नाही. इतरांचे प्राण वाचविण्या स्वतःचे प्राण घाली धोक्यात, मृत्यूचेही स्वागतच करतो, नाही होत कधी भयभीत, नाही होत कधी भयभीत. इतरांचे प्राण वाचवायचे असेल तर ते स्वतःच्या प्राणाची पर्वा करत नाही. एवढे ते धीर असतात, एवढे ते निर्भय असतात की जरी स्वतःचा प्राण गेला त्यांना बिलकुल भीती नसते.
स्वतःचा प्राण जरी गेला तरी हरकत नाही, पण इतरांना आपण वाचवलं पाहिजे. म्हणजे आपण तर पळून जातो. जर अशा प्रकारचं संकट आलं, समजा समोर वाघ उभा आहे, तर आपण काय करू? आपण आपल्या मित्रांसोबत जाणार नाही, आपण एकटं पळून जाऊ. ही लोकांची प्रवृत्ती असते. लोक पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण जे खरे खरे मानव आहेत, खरा मनुष्य आहे, तो पळून जात नाही. त्याला वाटते की माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण आपल्यासोबत असलेले लोक त्यांचा प्राण वाचवला पाहिजे. एखादा मित्र जर नदीमध्ये पडला, त्याला आपण बाहेर काढलं पाहिजे. आपल्याला पोहायला येतं, आपण त्याला बाहेर काढलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्यामध्ये निर्भयता पाहिजे. जेव्हा स्वामीजी एकदा फिरायला निघाले, त्यांच्यासोबत त्यांच्या विदेशी शिष्या होत्या, महिला होत्या. 3 महिला होत्या आणि स्वामीजी सकाळी असे फिरायला निघाले आणि समोरून एक पागल सांड आला. तो खाली मान घालून होता आणि तो इतका जोरामध्ये येत होता की आता तो अटॅक करणार, या सगळ्यांना आता तो उडवणार, एवढ्या स्पीडमध्ये तो येत होता. सगळे घाबरले. स्वामींच्या शिष्या पण घाबरल्या. काय करावं कळेना. तेव्हा स्वामीजींनी आपल्या दोन्ही हातांनी त्यांना मागे केलं आणि स्वतः त्या सांडाच्या समोर गेले. आता बघा, त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही. आता हा सांड आपल्याला मारणार हे त्यांना माहिती होतं, पण ते स्वतः एकटे समोर गेले आणि त्यांना सगळ्यांना बाजूला ठेवलं. तो सांड एकदम धावत आला आणि स्वामीजींसमोर येऊन एकदम थांबला, काहीही करू शकला नाही. हा असतो आध्यात्मिक मनुष्याचा प्रभाव. स्वामीजींच्या मनामध्ये हिंसा नव्हती आणि त्यामुळे त्या सांडामध्ये पण हिंसा गेली. त्याच्या मनामध्ये होती, पण स्वामीजीसमोर दिसताच तो एकदम शांत झाला. पतंजलींनी असं म्हटलेलं आहे, अहिंसा प्रतिष्ठायाम तन्सन्निधो वैरत्यागः. पतंजली म्हणतात की आपल्या मनामधून जर हिंसा निघून गेली तर इव्हन हिंस्र पशुसुद्धा आपल्याला हानी करू शकत नाही. अहिंसा प्रतिष्ठायाम तन्सन्निधो वैरत्याग. अशा माणसाच्या संपर्कात आले तर वाघ, सिंह, कोणताही प्राणी काहीही करू शकत नाही, कारण यांच्या मनाचा प्रभाव त्या प्राण्यावर पडतो. इथे स्वामीजींनी हिम्मत धरून समोर गेले, त्या बायांना मागे ठेवलं आणि त्यांना वाटलं की मारलं तर मारू द्या, पण तो सांडसुद्धा शांत झाला, काहीही करू शकला नाही. म्हणजे त्यावेळेस तरी स्वामीजींनी स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही की आपल्याला मारेल की मारणार नाही. कुणीतरी त्यांना विचारलं, म्हणजे जेव्हा तो सांड तुमच्या जवळ आला तेव्हा तुम्ही काय विचार करत होते? स्वामीजी म्हणाले की त्या सांडाने जर मला फेकलं तर मी किती अंतरावर जाऊन पडेल, हाच विचार मी करत होतो. म्हणजे बघा, असे लोक पण या जगामध्ये आहे की जे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याला माहिती आहे दधीची, जेव्हा सगळे देव दधीचेकडे गेले, ऋषी होते आणि त्यांना म्हणाले की आम्हाला राक्षसांसोबत युद्ध करायचं आहे, ते आमच्यावर आक्रमण करत आहे आणि तुमच्या मेरुदंडापासून बनवलेलं अस्त्र, त्यामुळेच त्या राक्षसांचा पराभव होणार आहे. आता मेरुदंड द्यायचा, त्यापासून वज्र बनणार, इंद्राचं वज्र बनणार आणि त्या वज्राद्वारे राक्षसांचा नाश होणार. कोणी होईल का तयार? पण दधीची म्हणाले की काहीच हरकत नाही, जर तुमचं रक्षण होत असेल तर माझा मेरुदंड तुम्ही घेऊ शकता. ते ध्यानामध्ये बसले आणि ध्यानामध्ये बसल्यानंतर समाधीमध्ये गेले. त्यानंतर त्यांचा मेरुदंड काढून घेण्यात आला, त्यांचा बॅकबोन काढला, त्या मेरुदंडापासून वज्र बनवलं आणि त्याद्वारे राक्षसांचा पराभव झाला. म्हणजे देवांचं रक्षण करण्यासाठी दधीचींनी आपला मेरुदंड पण दिला. देवांना वाचवण्यासाठी भगवान शिवाने विष पण प्राशन केलं, म्हणून नीलकंठ झाले.
जे समुद्रमंथनामध्ये जे हलाहल आलं, ते हलाहल शिवानी प्राशन केलं, देवांचं रक्षण केलं. म्हणजे बघा, अशा प्रकारच्या क्वालिटी आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे आपला प्राण गेला तरी हरकत नाही, पण इतरांच्या कल्याणासाठी, फक्त स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या परिवाराच्या नातेवाईकाच्या कल्याणासाठी नाही, तर जगाच्या कल्याणासाठी. त्याला म्हटलं आहे खरा खरा मनुष्य. इतरांचे प्राण वाचविण्यास स्वतःचे प्राण घाली धोक्यात, मृत्यूचेही स्वागतच करतो, नाही होत कधी भयभीत. असा व्यक्ती मृत्यूचं स्वागत करतो, पण भयभीत होत नाही, स्वतः पळून जाण्याचा प्रयत्न करत नाही. इतरांना जो फसवत नाही, जरी सापडला संकटात, सत्याचा मार्ग सोडत नाही, नाही होत कधी विचलित, नाही होत कधी विचलित. अशी व्यक्ती इतरांना कधीही फसवत नाही. जरी स्वतः संकटामध्ये सापडली असेल तरी इतरांना फसवत नाही. ह्या जगामध्ये असे बरेच लोक आहे, फसवतात, लोकांना फसवतात. म्हणजे माल घ्यायचा आणि पैसे द्यायचे नाही. कितीतरी लोक आहे. पण अशा प्रकारचे लोक पण आहे की जे कुणाला फसवत नाही. त्यांच्यावर जरी संकट आलं तरी त्यामधून ते मार्ग काढतात, पण नंबर 2ची कामं करत नाही. नाहीतर संकट आलं, पैसे पाहिजे, घ्या बँकेकडून लोन. आता बँकेकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज काही फेडलंच नाही, म्हणजे बँकेला तुम्ही फसवलं. कुणाकडून कर्ज घेतलं, ते दिलंच नाही, त्याला फसवलं. म्हणजे माझ्यावर संकट आलं, मला पैसे पाहिजे म्हणून मी लोकांकडून पैसे घेईल आणि त्यांचे पैसे परत करणार नाही, हे काही बरोबर नाही आहे. पण लोक असं करतात. आता स्वतःवर संकट आलं तर वाचायचं कसं म्हणून लोकांना फसवतात. तर लोकांना वाटते की ह्या संकटामध्ये आहे, याला मदत केली पाहिजे. मदत घेतात आणि पुन्हा त्या व्यक्तीकडे कधीही जात नाही, कधीही परतफेड करत नाही. बघा, असे किती लोक आहे. इव्हन आपण बघतो किराणा माल, एखाद्या दुकानातून किराणा माल व्यक्ती घेतो, 5-6 महिने पैसे देत नाही आणि मग तो काय करतो, आता पैसे मागेल म्हणून तो दुकान बदलतो, त्या दुकानात जात नाही, दुसऱ्या दुकानातून माल घेतो. कारण त्या दुकानात गेलं तर पैसे द्यावे लागतील. आता बघा काय मनुष्याची प्रवृत्ती झालेली आहे. म्हणून आजकाल ती लोक पण हुशार झालेले आहे. आज नगद कल उधार. आज पैसे देऊन माल घ्या, उधार वगैरे काही मिळणार नाही. काय भरोसा आहे, उद्या तुम्ही फसवलं तर आम्ही डुबणार. म्हणून असे लोक जे असतात, चांगले लोक, ते कितीही संकट आले तरी ते धर्माचा मार्ग सोडत नाही, तरी ते इतरांना फसवत नाही. त्याला आपण खरा खरा चारित्र्यवान मनुष्य म्हणतो. तो संकट सहन करेल, काहीतरी उपाय काढेल, पण लोकांची फसवणूक करणार नाही. सत्याचा मार्ग सोडत नाही, नाही होत कधी विचलित, नाही होत कधी विचलित. तो सत्याला कधीही सोडत नाही. जेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये होते, बरेचदा ते ख्रिश्चन लोकांवर टीका करायचे. ते म्हणायचे की क्राइस्टने तुम्हाला काय सांगितलं, सेल अवे एव्हरीथिंग अँड फॉलो मी, टेक दी क्रॉस. म्हणजे सगळे काही विकून माझ्या मागे या. तुम्हाला त्यागाचा मार्ग सांगितला आणि तुम्ही सगळे भोगवाद झाले, तुम्ही सगळे भोग करता. क्राइस्टने सांगितलं लव दाय नेबर, तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा, आणि तुम्ही लोकांचे गळे कापता. म्हणून तुम्ही जरी ख्रिश्चन असला तरी तुम्ही जेसस क्राइस्ट, येशू ख्रिस्ताच्या शिकवणींचं पालन करत नाही. गो बॅक टू क्राइस्ट, गो बॅक टू क्राइस्ट. क्राइस्टाच्या मार्गावर चला. तेव्हा बरेच ख्रिश्चन लोक, बरेच पादरी लोक नाराज व्हायचे. तेव्हा स्वामीजींचे भक्त म्हणे स्वामीजी तुम्ही असं बोलत जाऊ नका, त्यामुळे तुमचा घातपात होऊ शकतो, असे सगळे मित्र आपल्याला सोडून जाऊ शकतात. तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी कसलीही पर्वा करणार नाही. जे सत्य आहे ते मी सांगणारच. मी सत्याशी कधीही तडजोड करणार नाही.
मी लोकांची स्तुती करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणार नाही. जे मला वाटते खरं आहे आणि लोकांनी ते आचरण करावं तेच मी सांगणार. उगीचच मला काही कोणाची स्तुती करायची नाही किंवा प्रशंसा करायची नाही, कारण मला त्यांच्याकडून काही घेणं देणंच नाही. नाही तर असे बरेच असतात खुशामतखोर, लोकांची खुशामत करतात खोटं नाटं सांगून, पण खरा खरा धर्म त्यांना सांगत नाही. त्यांना माहिती आहे की हा माणूस लुच्च आहे, तरी त्याची प्रशंसा करतात, स्वतःचा काहीतरी स्वार्थ असतो म्हणून. म्हणून इथे म्हटलं आहे की तो सत्याशी कधी तडजोड करत नाही, सत्याचा मार्ग सोडत नाही, नाही होत कधी विचलित. जे लोकांनी कितीही त्रास दिला तरी तो विचलित होत नाही आणि सत्याला सोडत नाही. तो आपल्याच मार्गाने जात असतो. तो लोकांना जे खरं आहे तेच सांगत असतो, कशाची त्याला भीती नसते. दुर्जन जरी कष्ट देती तरी नाही द्वेष करीत, त्यांनाही आलिंगन देतो, वसते प्रेम सदा हृदयात, वसते प्रेम सदा हृदयात. आता जे लोक चांगले असतात, जे लोक सदाचारी असतात, जे लोक सज्जन असतात, हे दुर्जन लोक त्यांना खूप त्रास देतात आणि त्यांना एवढा त्रास देतात तरी सज्जन मनुष्य कधीही त्या माणसांचा द्वेष करत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण द्वेष करणार कुणाचा? सगळ्यामध्ये तर तो परमेश्वरच आहे. आता परमेश्वरच जर तुम्हाला त्रास देत असेल, तुम्ही कुणाचा द्वेष करणार? म्हणजे ते त्रास सहन करतात पण त्यांचा द्वेष करत नाही. शक्य झालं तर त्यांना मदत करतात. आता बघा, भगवान श्री रामकृष्ण, त्यांच्यासोबत हाजरा आणि हृदयराम हे दोघंही राहायचे. आता ह्या दोघांनी श्री रामकृष्णांना किती त्रास दिला, त्यांच्या निंदा केल्या, त्यांचा अपमान केला, काय काय केलं, पण ठाकूर कधीकधी त्यांच्यावर नाराज व्हायचे, पण ठाकूरांनी कधीही त्यांचा द्वेष केला नाही. जेव्हा हृदयराम तिथून निघून गेला आणि एकदा भेटीला आला, तेव्हा ठाकूर स्वतः भेटायला गेले आणि हृदयाने एवढा त्रास दिला तरी त्यांची अवस्था बघून ठाकूरांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि मामा, हे माझं काय झालं, आता तुम्ही माझ्यासोबत या. तेव्हा ठाकूर म्हणले, अरे मी कसं काय येणार, किती भक्त आता वाट बघत आहे माझी, मला गेलं पाहिजे. म्हणजे एवढा त्रास दिला हृदयरामने तरी ठाकूरांनी द्वेष केला नाही, त्याच्यावर प्रेमच केलं. त्याच्यासाठी अश्रू ढाळले, त्याचं दुःख बघून त्यांना वाईट वाटलं. जरी एवढा त्रास दिला असला तरी त्यांनाही आलिंगन देतो, वसते प्रेम सदा हृदयात. अशा मनुष्याच्या हृदयात आपल्या शत्रूसाठीही प्रेम असते. ज्यांनी त्रास दिला असेल त्याच्यावर पण ते प्रेम करतात. त्यांच्या मनामध्ये कुणाही विषयी द्वेष भावना नसतेच. ते कुणाचा द्वेषच करू शकत नाही. त्यांना माहिती असते की ही मनुष्याची दुर्बलता आहे, त्याच्यामध्ये पण तो नित्यशुद्ध मुद्दा आत्माच आहे, पण त्यांचं मन पवित्र नसल्यामुळे ते अशा प्रकारे वागतात. त्यांची पण त्यांना कीव येते, त्यांना पण मदत करण्याचा प्रयत्न करतात. इतरांच्या कल्याणासाठी करतो भगवंताला प्रार्थना, सेवा करणे दीनजनांची हीच त्याची पूजा अर्चना. म्हणजे आता जर एखादा दुर्जन असेल, तो त्रास देत असेल, वाईट मार्गाने जात असेल, आपण त्याला कितीही जरी सांगितलं तरी तो जर आपलं ऐकत नसेल तर शेवटी उपाय काय आहे? आपण भगवंताजवळ त्याच्यासाठी प्रार्थना करायची की भगवंता त्याला चांगलं कर, तो एवढा वाईट मनुष्य आहे, पण माझ्यामध्ये सामर्थ्य नाही त्याला चांगलं करण्याचं, पण तू त्याला चांगलं करू शकतो, त्याचं मन बदलून दे. आणि भगवंताला प्रार्थना केली तर भगवंताला ते शक्य आहे. का गाडगे महाराज जेव्हा ते त्यांच्या गावामध्ये होते, त्या गावामधला सावकार त्यांना खूप त्रास द्यायचा. त्यांची सगळी जमीन हडप करून घेतलेली होती. आता एवढे कष्ट द्यायचे, एवढे त्रास झाले, गाडगे महाराज सेवा करत राहिले, त्यांनी द्वेष केला नाही. आणि शेवटी गाडगे महाराज जेव्हा घर सोडून गेले तेव्हा तो जो सावकार होता
की ज्याने इतके वर्ष लुबाडलं तो सावकार पूर्णपणे बदलून गेला, गाडगे महाराजांचा भक्त झाला आणि त्यांच्यासाठी नदीचे घाट बांधून दिले, कितीतरी पैसा खर्च केला. म्हणजे बघा, एक दुष्ट मनुष्य जो त्रास द्यायचा तो मनुष्य बदलला पूर्णपणे आणि गाडगे महाराजांचा भक्त झाला. कितीतरी उदाहरण आहे. म्हणजे ह्या लोकांनी त्रास दिला पण शेवटी ते बदलले, कारण संतांची कृपा त्यांच्यावर होती. ह्या संतांनी कुणालाही शाप दिला नाही, तर त्यांचं कल्याण व्हावं हीच प्रार्थना केली आणि त्यामुळे त्या लोकांची जीवनं बदलून गेली. जर आपल्याकडून काहीही होत नसेल, आपण जर कुणालाही बदलू शकत नसू, तर आपण त्या व्यक्तीसाठी भगवंताजवळ प्रार्थना तरी करू शकतो की भगवंता त्याला सज्जन करून दे, तो मला खूप त्रास देतो, त्याचं मन बदलून दे. भगवंत त्याचं मन बदलवू शकतो, भगवंतामध्ये ती शक्ती आहे. सेवा करणे दीनजनांची हीच त्याची पूजा अर्चना. आता गाडगे महाराजांना मंदिरात जाण्याची बंदी होती, कारण त्यावेळेस जातीयवाद खूप होता, निम्न जात आणि उच्च जात. आता ते मंदिरामध्ये गेले नाही, पण त्यांनी भगवंताची मंदिरं सर्वत्र बघितली आणि भगवंताला सगळ्यामध्ये बघून जनांची सेवा केली. त्यांना मंदिरात गेलंच पाहिजे असं काहीही नव्हतं. त्यांना माहिती होतं की जो भगवंत मंदिरामध्ये आहे तो सगळ्याच्या हृदयामध्ये आहे. देवकीनंदन गोपाला हे कीर्तन लोकांना शिकवलं आणि कसं जीवन जगायचं, जीवनामध्ये कसं नैतिक राहायचं, कशाप्रकारे इतरांची सेवा करायची, कसे अंधविश्वास सोडून द्यायचे, हे सगळं गाडगे महाराजांनी लोकांना शिकवलं. म्हणजे बघा, त्यांना काही जास्त शिक्षण नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी आपल्या जीवनाद्वारे लोकांना दाखवून दिलं. कोणाचा द्वेष केला नाही, तर इतरांसाठी प्रार्थना केली आणि सगळ्यांची सेवा केली. त्याला म्हटलं आहे खरा खरा माणूस. तिथेच तर मनुष्यत्व आहे ना, नाहीतर आपल्यामध्ये आणि राक्षसामध्ये फरक काय आहे? प्रलोभनांचा त्याग करतो इंद्रियांना संयत, जगात राहून नसतो जगाचा, सर्वदा राही आत्मचिंतनात. सर्वदा राही आत्मचिंतनात. म्हणजे असा व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडत नाही. ह्या जगामध्ये भरपूर प्रलोभनं आहे आणि इथे आपण सहज त्यामध्ये बळी पडतो. पण जो मनुष्य खरा चारित्र्यवान आहे, जो मनुष्य धार्मिक आहे, तो अशा प्रलोभनांना कधीही बळी पडत नाही. नाग महाशय बघा, ते होमिओपॅथिक डॉक्टर होते. त्यांच्याच गावामध्ये एक श्रीमंत कुटुंब, त्यांची पत्नी काही केल्या बरी होत नव्हती. जमीनदार, मालगुजार, भरपूर पैसे, किती प्रकारचं औषध दिलं तरी ती बाई काही बरी व्हायचीच नाही. तेव्हा त्यांनी नाग महाशयांना बोलावलं. नाग महाशयांनी त्यांना औषध दिलं आणि औषध दिल्यानंतर काही दिवसामध्ये ती बाई बरी झाली. ते सगळे खूप खुश झाले, आनंदित झाले आणि नाग महाशयांना त्यांनी 100 रुपये काढून दिले. तर त्यावेळचे 100 रुपये म्हणजे आजचे 1,00,000 रुपये. नाग महाशयांनी फक्त 10 रुपये ठेवले, 90 रुपये परत केले. बघा, प्रलोभन नाही. ते घेऊ शकले असते, त्यांनी काही मागितले नाही, त्यांनी आनंदाने दिले. तरी नाग महाशय म्हणाले की 5 रुपये औषधाचे आणि 5 रुपये माझ्या व्हिजिटचे, मी तुमच्या घरापर्यंत आलो, मला 10 रुपये द्या, हे 90 रुपये तुम्ही परत द्या. त्या व्यक्तीला वाटलं की कमी झाले असेल म्हणून नाग महाशय परत करत आहे. त्यांनी अजून 500 रुपये दिले, पण नाग महाशय फक्त 10 रुपये घेऊन घरी आले. वडिलांना सांगितलं. वडील खूप नाराज झाले. अरे म्हणे, तू अशामुळे संसार कसा करणार? तू ते काही मागितले नाही, त्यांनी खुशीनं दिले होते, त्यांनी बक्षीस दिलं होतं, ते तू घ्यायला पाहिजे होतं. तेव्हा नाग महाशय म्हणाले की माझी फी फक्त 10 रुपये झाली, मी कसे काय जास्त घेणार? म्हणजे बघा, इथे न मागता कुणी देत आहे, पण प्रलोभनाला मुळीच बळी पडले नाही. असे पण लोक आहे.
कितीही मोठं प्रलोभन असो, आता लोक भ्रष्टाचार करतात, म्हणजे चुकीचे कामं करतात पैसे घेऊन. त्यांना जर प्रलोभन मिळालं, कोणी पैसे दिले, तर ते चुकीचं काम करायलासुद्धा तयार आहे, लोकांना फसवायलासुद्धा तयार आहे. बघा असेच लोक जगामध्ये जास्त आहे. तर ते नागमाशांनी जास्त पैसे घेतले नाही आणि एवढा स्वतःवर कंट्रोल, ते आयुष्यभर साखर आणि मीठ खात नव्हते. कुणी घरी आलं तर त्याला चांगला पाहुणचार द्यायचे, त्यांची सगळ्यांची काळजी घ्यायची, पण स्वतः मात्र मीठ आणि साखर मुळीच खायचे नाही. ते म्हणायचे की मला जिभेचे चोचले पुरवायचे नाही. एवढा मोठा संयम. लग्न झालेलं होतं, पत्नी घरी होती, पण पत्नीला आई समान वागवायचे, पत्नीशी काहीही संबंध नव्हता. बघा अशा प्रकारचं दाम्पत्य होतं नागमाशांचं. म्हणजे संसारामध्ये राहून ते हे सगळं करू शकले. आपण म्हणतो की गृहस्थाला हे सगळं जमेल का, पण त्यांनी करून दाखवलं, एक आदर्श दाखवला. तर प्रलोभनांचा त्याग करतो इंद्रियांना संयत, जगात राहून नसतो जगाचा, सर्वदा राही आत्मचिंतनात. तो जगामध्ये असतो, पण जगाला मुळीच आसक्त नसतो, जग त्याच्यामध्ये नसते. त्याचं मन नेहमी भगवंतावरच असतं, मनाद्वारे नेहमी आत्मचिंतनच चाललेलं असतं. म्हणजे जगामध्ये राहूनसुद्धा तो जगाचा नाहीच, तो जगा वेगळा आहे, कारण त्याला जगाशी काहीही घेणं देणं नाही. त्याला हे कळून चुकलेलं असतं की हे जग नश्वर आहे. ह्या जगाचं चिंतन करून आपली एनर्जी कशाला वाया घालवायची. तो ह्या जगाचं चिंतन करणं सोडून देतो आणि भगवंताचं आणि आत्म्याचं चिंतन करतो, कारण त्यामध्येच आपलं खरं कल्याण आहे. त्यासाठीचा मनुष्यजन्म आहे. जे तो खरा मनुष्य आहे की जो आपली प्रगती करून घेण्यासाठी प्रयत्न करतो. नाहीतर मनुष्य देह मिळवणे उपयोग काय. तेव्हा तो जगामध्ये राहतो, सगळी कामं करतो, पण कशावरही आसक्त होत नाही. हे सगळं भगवंतच करत आहे असं त्याला वाटते. आणि संसारामध्ये राहूनसुद्धा ते म्हटलं आहे सर्वदा राही आत्मचिंतनात. तो नेहमी भगवंताचं स्मरण चिंतनच करण्यामध्ये आपला वेळ घालवत असतो. त्यालाच म्हणावे खरा मानव, ज्याने जीवनाचा अर्थ शोधला. अज्ञानातच जो पडून राहतो, त्याने तर आत्मघातच केला. तर त्यालाच खरा मानव म्हणावे. तोच खरा मनुष्य आहे की जो मनुष्य जीवनाचं ध्येय जाणून घेतो आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतो. नाहीतर मग मनुष्यजन्म घेऊन उपयोग काय झाला. ह्या मनुष्य जीवनामध्ये आपण स्वतःला मुक्त करू शकतो, पण मनुष्यजन्म मिळूनसुद्धा मुक्तीसाठी प्रयत्न करत नसेल, धार्मिक जीवन जगत नसेल, दानवासारखं जीवन जगत असेल, पशुसारखं जीवन जगत असेल, तर मनुष्य जीवन लाभूनही व्यर्थ गेला. त्याला आपण खरा मनुष्य म्हणू शकत नाही. तो 2 पायाचा प्राणीच आहे. म्हणजे उपयोग काय. तुम्हाला एवढी सुवर्णसंधी मिळाली, पण तुम्ही व्यर्थ गमावली. आणि अशा व्यक्तींना काय म्हणतात, आत्महनो जनाहा. उपनिषद म्हणते की अशी व्यक्ती म्हणजे स्वतःच्या आत्म्याचाच विनाश करत आहे. आत्महत्या म्हणजे शरीराचा नाश करणं नाही. शरीराचा नाश केला तर दुसरं शरीर मिळेल, पण हा आत्म्याचा विनाश करतो आहे. म्हणजे त्या आत्म्याच्या भविष्यातील प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतो आहे. तो आत्मा 4 जन्मामध्ये मुक्त होणार, त्याला 100 जन्म लावतो आहे. म्हणजे बंधनं आत्म्याची वाढवतो आहे. तो आत्म्याला बंधनात टाकतो आहे. म्हणून तो जास्त कसा आहे, करंट आहे, कंजूष आहे, कुरपण आहे. कारण शरीर गेलं तर येईल, पण तुम्ही जर काहीच केलं नाही आध्यात्मिक जीवनामध्ये, तर तुम्हाला कितीतरी जन्म घ्यावे लागतील आणि त्या आत्म्याला पुन्हा जन्ममृत्यूच्या या बंधनामध्ये पडावं लागेल. म्हणजे त्याला आत्मघनो जना म्हटलं आहे की तो आत्म्याचाच विनाश करतो. त्यालाच म्हणावे खरा मानव, ज्याने जीवनाचा अर्थ शोधला. अज्ञानातच जो पडून राहतो, त्याने तर आत्मघातच केला. जो अज्ञानामध्येच पडून राहतो, कितीही सांगून ऐकून वाचून त्याचं चैतन्य जागृत होत नाही. तो अधर्माचा मार्ग सोडत नाही,
अज्ञानामध्ये राहतो, जगाला खरं समजतो, जगावरच आसक्त होतो, अनेक प्रकारचे वाईट कर्म करतो, तो आपल्या आत्म्याची हत्या करत आहे, आत्महनोजना आत्मघात करत आहे. तेव्हा आपण हा विचार करायला पाहिजे की आपलं हे जीवन, मनुष्य जीवन सार्थकी लागलं पाहिजे. नुसतं आलो आपण पशुसारखं जगलो किंवा दानवासारखं जगलो तर ही संधी आपण गमावली, ही दुर्मिळ संधी आपण गमावली. म्हणून आपण खूप सावध राहायला पाहिजे. आपल्या जीवनाचा एक एक क्षण महत्त्वाचा आहे. एकदा तो क्षण गेला की पुन्हा मिळणार नाही. मनमत सोरे मनमत सोरे, बीत गया दिन फिर नहीं आता, काल नहीं रुकता कही एक पल रे. आयु खोकर दौलत पाई, दुनिया से झूठी प्रीत लगाई, एक दिन होगी सबसे जुदाई, अब तो जाग जा प्यारे, मनमत सोरे मनमत सोरे. तर गेलेला दिवस परत येणार नाही. आता तरी जागा हो. आणि कितीही प्रयत्न करून धन मिळवलं तरी ते काही कायमचं राहणार नाही. आयु खोकर दौलत पाई, दुनिया से झूठी प्रीत लगाई, एक दिन होगी सबसे जुदाई. एक दिवस हे सगळं सोडून तुम्हाला जावं लागणार आहे. हे सत्य आहे, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. जो जन्माला आला त्याला मरावंच लागणार आहे. मग अशा गोष्टींचा संचय करून उपयोग काय? त्यासाठी जीवन आपलं बर्बाद करायचं? म्हणून आपण खूप सावध राहिलं पाहिजे, काहीतरी धडा घेतला पाहिजे. हेच आपण या कवितेद्वारे बघतो की आपल्याला खरा मनुष्य व्हायचं आहे. तेव्हा एकदा ही कविता आपण वाचून घेऊया आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. तोच खरा मानव, ज्याचे हृदय नवनीता समान, जो इतरांचे दुःख अनुभवतो, दुःख निवारण करण्यासाठी त्वरित उपाय शोधून काढतो. इतरांचे प्राण वाचविण्या स्वतःचे प्राण घाली धोक्यात, मृत्यूचेही स्वागतच करतो, नाही होत कधी भयभीत. इतरांना जो फसवत नाही, जरी सापडला संकटात, सत्याचा मार्ग सोडत नाही, नाही होत कधी विचलित. दुर्जन जरी कष्ट देती, तरी नाही द्वेष करीत, त्यांनाही आलिंगन देतो, वसते प्रेम सदा हृदयात. इतरांच्या कल्याणासाठी करतो भगवंताला प्रार्थना, सेवा करणे दीनजनांची हीच त्याची पूजा अर्चना. प्रलोभनांचा त्याग करतो इंद्रियांना संयत, जगात राहून नसतो जगाचा, सर्वदा राही आत्मचिंतनात. त्यालाच म्हणावे खरा मानव, ज्याने जीवनाचा अर्थ शोधला. अज्ञानातच जो पडून राहतो, त्याने तर आत्मघातच केला. तर आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.